नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारण गेलं चुलीत असं पवार कुटुंब कधीही म्हणणार नाही. कारण की पवार कुटुंब हे राजकीय कुटुंब आहे आणि एका चुलीच्या ऐवजी दोन चुली या कुटुंबामध्ये आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या. आणि दोन्ही चुलींचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस. आता रोहित पवार, अजित पवार, योगेंद्र पवार, श्रीनिवास पवार, सुप्रिया सुळे हे आपापल्या पद्धतीने आज ज्या वेळेला सुनेत्राताई पवार यांच्यासाठी विक्रमी मतदान करून घ्यायचंय यासाठी मैदानात उतरलेले. मात्र 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार ही लढाई पुन्हा एकदा बारामती मध्ये होऊ शकते या संबंधी हे बोललेले आहेत. एकूण संमिश्र अशा भावना आहेत. श्रीनिवास पवार वेगळं बोललेले आहेत, रोहित पवार वेगळं बोललेले आहेत. आणि रोहित पवार ज्या अर्थी खोचकपणे बोललेले आहेत की अजितदादा असताना देखील इथे पवार विरुद्ध पवार अशी लढाई झालेली आहे, त्यामुळं 2029 मध्ये देखील ती होऊ शकते असं वक्तव्य केलेलं आहे. या एकूणच वक्तव्याचा आणि एकूण पवार कुटुंबाचं जे काही राजकारण आहे या क्षणाला, ते राजकारण लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या धुरंधर नेत्यांनी वेगवेगळ्या चाली रचलेल्या आहेत. आणि या चालींमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे ही चौकडी आहेच आहे. याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, शरद पवार आता वार्धक्यामुळे वारंवार उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत असतात. तसे ते आजही आहेत. आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे अशी बातमी आहे आणि ती स्वतः जय पवार यांनी दिलेली आहे. कारण जय पवार आणि रेवती म्हणजे सुप्रिया सुळेंची कन्या या दोघांचं बोलणं झालेलं आहे की आता आजोबांना डिस्चार्ज मिळतोय. आता आजोबांचा शब्द हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. म्हणजे एकूण राजकीय दृष्ट्या ऐकायचं कोणाचं, तर ते शरद पवारांचं ऐकायचं. मग अजितदादा पवार यांनी जुलै 2023 मध्ये ज्या वेळेला बंड केलं त्यावेळेला पवार साहेबांचा शब्द त्यांनी टाळला, आपल्या काकांचा शब्द त्यांनी टाळला आणि भारतीय जनता पार्टी बरोबर थेट त्यांनी सत्तेशी संघ केला. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित राजकारण की कायम फूट पडली पाहिजेत, हे प्रादेशिक पक्ष आहे, मजबूत पक्ष आहे. अजितदादा पवार यांच्यासारखा राजकारणी जर आपल्या विरोधात वागत राहिला, त्याची राजकीय वर्तणूक राहिली, तर आपल्याला मोठं आव्हान उभं राहील. आणि आगामी काळामध्ये महाविकास आघाडी मजबूत करण्याच्या दृष्टीने देखील जोरात प्रयत्न केले जातील. त्यामुळे हे फोडलं पाहिजे म्हणून ते राजकारण झालं, ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि मग सत्ता पाहिजे म्हणून सगळे ईडीग्रस्त नेते हे भारतीय जनता पार्टी बरोबर गेले. त्याचा परिणाम काय झाला हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता स्वतंत्र पक्ष आहे, दुही माजलेली आहे राजकीय दृष्ट्या, परंतु कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि तो तसं म्हटलं तर ते कुटुंब म्हणून सांभाळलं जात आहे. शरद पवार ज्या पद्धतीने आशीर्वाद देतात आणि कानामध्ये एक मंत्र सांगतात, त्याप्रमाणे सुनेत्राताई पवार या आत्ता या क्षणाला राजकारण करत आहे. त्याचा उत्तम दाखला जर द्यायचा असेल तर त्यांचं सांगता सभेमध्ये झालेलं भाषण, ज्या सुनेत्राताई पवार अजितदादांच्या घातपाताविषयी एकही शब्द बोलत नाही हा प्रश्न बारामतीसह महाराष्ट्राला पडलेला होता, त्याचं उत्तर त्यांनी भाषणामध्ये दिलं की तुमच्या मनामध्ये जी शंका आहे तीच माझ्या मनामध्ये शंका. दुसरीकडे आपण हे जी जबाबदारी स्वीकारलेली आहे ती वेगळ्या परिस्थितीमध्ये स्वीकारलेली आहे. आणि मग ती परिस्थिती आपल्याला पक्ष सांभाळण्याच्या संदर्भामध्ये ही अनुकूल कशी राहील. मग पक्षातले नेतेच, जसं त्या खासगीमध्ये एका महिला खासदाराला दिल्लीमध्ये बोलल्या सुनेत्राताई
की पक्षातले जर कोणी त्रास देत असतील तर मग फार मोठा त्रास आपल्याला होतो. बाहेरचे कोणी असतील तर ठीक आहे. मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ज्या पद्धतीने इकडे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घाईघाईने करून घेतली, त्याच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त जरूर केलं, पुढाकार जरूर घेतला, पक्षाचा निर्णय म्हणून त्यांनी ते सगळं कर्तव्य पार पाडलं, परंतु निवडणूक आयोगाला वेगळंच त्यांनी सांगितलं, लेखीच लिहून दिलं की अधिकार जे आहेत ते कार्यकारी अध्यक्षालाही तेवढेच आहेत जेवढे राष्ट्रीय अध्यक्षाला आहेत. मग ते सगळं झालं. आता अशा परिस्थितीमध्ये सुनेत्राताई पवार ज्या वेळेला निवडणूक लढत आहेत, आता त्या जिंकणार आहेत, विक्रमी मतदान होणार आहे, हा भाग वेगळा. पण इकडे जे रोहित पवार यांनी सकाळी ऐन मतदान चालू असताना सकाळीच ज्या पद्धतीचं भाष्य केलं, त्यामुळं श्रीनिवास पवार हे नाराज झाले, जे अजित पवारांचे भाऊ आणि त्यांचा मुलगा म्हणजे युगेंद्र पवार, जो अजितदादांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढला होता बारामती. त्याच्या आधी जी गाजलेली निवडणूक, लोकसभेची निवडणूक, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्राताई पवार ह्या उभ्या होत्या. मग बारामतीकरांनी निर्णय घेतला की सुप्रियाताईंना लोकसभेवर पाठवायचं, आणि मग त्या वेळेला ती आपली सुप्रियाच्या विरुद्ध सुनेत्रा यांना उभं करून आपण घोडचूक केलेली आहे असं वक्तव्य अजितदादा पवार यांनी काही दिवसानंतर ते केलेलं होतं. हे सगळ्यांना आठवत असेल. आता जर रोहित पवार पुन्हा एकदा अशा पद्धतीने बोलणार असतील तर त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की त्यांना कुणीतरी मोठ्या म्हणजे आजोबांनी रोहित पवारांना चांगलं पडवलेलं दिसतंय की आता 2029 मध्ये असं होऊ शकतं, पवार विरुद्ध पवार. मग जे अजितदादा पवार असताना झालं ते आता का होणार नाही वगैरे वगैरे, असं त्याचा अर्थ. हे का करायचंय? कारण की इकडे जे बसलेले आहेत म्हणजे ज्यांना असं वाटतं की फूट पडली पाहिजे आणि ती फूट आपल्या 100%च्या सगळ्या राजकीय दृष्ट्या आपल्याला ती फायद्याची ठरणार. मग त्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि ही एकूणच जी चौकडी आहे त्यांचं भारतीय जनता पार्टी बरोबरची जी सलगी आहे, त्यांच्या बरोबर जर राहायचं असेल, त्यांना सगळ्या पद्धतीने आपल्याला जर आपला पक्ष वाढवत ठेवायचा आहे आणि जी सत्ता हातामध्ये आहे ती टिकवायची, तर अशा पद्धतीचे वक्तव्य केले गेलेच पाहिजेत. विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे. अजितदादा पवार ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला त्यांचं बोलणं चालू होतं आणि मग काय 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 कशा पद्धतीने दोन्ही बाजूनी वक्तव्य झाले होत आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती. आता सुनेत्राताई पवार यांची अनेक अर्थाने परीक्षा आहे. त्या परीक्षा देत असताना म्हणजे त्यांना उपमुख्यमंत्री पद सांभाळायचंय, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करायचंय, त्याच्यानंतर शरद पवारांच्या सल्ल्यानेच मी काम करते हे देखील या लोकांना भासू भासू द्यायचं नाहीये. अनेक गोष्टी करायच्या आहेत त्यांना. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केव्हा अर्थमंत्री पद सुनेत्राताई पवार यांना देणार याची देखील उत्सुकता आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगता सभेमध्ये सुनेत्राताई कामामध्ये कशा दक्ष आहेत हे आवर्जून सांगितलं, परंतु अर्थ खातं केव्हा देणार हे मात्र काही सांगितलं. आता ते निवडणूक झाल्यानंतर देतात की देतच नाही, काय करतात हे येणारा काळ सांगेल. आणि दुसरीकडे आता हे जे काही जय पवार आहे, पार्थ पवार आता राज्यसभेमध्ये जाऊन बसलेले, त्यांच्यावरही त्या मुंडवा जमीन घोटाळा आणि खारगे समितीचा अहवाल, त्याची ती नांगती तलवार आहे. इकडे जय अतिशय व्यवस्थितपणे लोकांशी संवाद साधतोय, लोकांमध्ये मिसळतोय, बारामतीसह अजून अनेक ठिकाणी मी जाणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित चालू आहे. परंतु अशी कुठल्या वेळेला कुठलं वक्तव्य करायचं, जसं पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या संदर्भामध्ये
जे वक्तव्य केलं होतं ते निस्तरण्यामध्ये बराच वेळ गेला. तसं आता भान ठेवून आपण बोललं पाहिजे. राजकारणामधले आपलं जे काही लिगसी आहे पवार कुटुंबामधून, ती टिकवत असताना आपण वाटेल तसं नको तेव्हा उतावीळपणे जर बोललो तर ते आपल्याला परवडणार नाही. हे आजोबा आता पुन्हा एकदा जय पवार आणि कदाचित रोहित पवार यांना देखील सांगू शकतात. आणि श्रीनिवास पवार यांना देखील जे खटकलं होतं, म्हणजे त्यावेळेला लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या संदर्भात त्यांची जी भाषा तिखट झाली होती, आता ती एकदम उलट झालेली आहे. ते म्हणतात की आता वाद नको, आता बस झाला. हे पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या देखील एकत्रच राहायला पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ते प्रसार माध्यमांना सांगितलं आहे. ते राजकारणात स्वतः सक्रिय नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला अधिक महत्व आहे. आणि मग आता रोहित पवार किंवा जय पवार यांनी आज हे काही बोलायला नको होतं असं म्हणून देखील त्यांनी या दोघांची कान टोचलेले आहेत. हे फार महत्वाचं. तर एकूणच ही जी परिस्थिती आहे, म्हणजे आपल्याला जर हे असं होणार असेल, या पवार कुटुंबामध्ये या दोन चुली जर भडकणार असतील, तर आपली भाकरी भाजून घ्यायला काय हरकत आहे, असं भारतीय जनता पार्टीला आणि चौकडीला वाटत असणारच, हेही तितकंच खरं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.